समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका ही अद्यापही सुरू असून सकाळी 8 वाजताच्या सुमारास इर्टिका गाडीला अपघात होऊन 6 जण जागीच ठार तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात तालुक्यातील शिवानी पिसा या गावाजवळील पुलावर घडला आहे। गंभीर जखमीमध्ये 2-4 वर्षीय बालकांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर येथून बोरुडे आणि बर्वे परिवार रविवारची सुट्टी असल्याने इर्टिका या गाडीने शेगाव येथे समृद्धी महामार्गाने येत असताना तालुक्यातील शिवानी पिसा या गावाजवळील पुलावरती चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडीने 2-3 कोलांट्या मारून गाडीचे तोंड विरुद्ध दिशेला झाले। या दरम्यान गाडीतील भाविक गाडीबाहेर फेकल्या जाऊन भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये हौसाबाई भरत बर्वे वय वर्षे 60, श्रद्धा सुरेश बर्वे वय वर्षे 28, किरण राजेंद्र बोरुडे वय वर्षे 35, भाग्यश्री किरण बोरुडे वय वर्षे 28, प्रमिला राजेंद्र बोरुडे वय वर्षे 58, जान्हवी सुरेश बर्वे वय वर्षे 12 या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। तर नम्रता रवींद्र बर्वे वय वर्षे 32, रुद्र रवींद्र बर्वे वय वर्षे 12, यश रवींद्र बर्वे वय वर्षे 10, सौम्या रवींद्र बर्वे वय वर्षे 4, जतीन सुरेश बर्वे वय वर्षे 4, वैष्णवी सुनील गायकवाड वय वर्षे 19 व सुरेश भरत बर्वे वय वर्षे 25 हे 7 गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचाराकरिता हलविण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाठिया, आमदार संजय रायमुलकर यांचे बंधू प्रमोद रायमुलकर, विलास आखाडे, शिक्षक नंदकिशोर चौधरी, विनोद भिसे, गजानन सौभागे, मारुती जुनघरे, सागर कडभने, रमेश गायकवाड, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, रामेश्वर भिसे हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदत केली। तर खाजगी डॉक्टर योगिता शेजोळ, डॉक्टर आशिष नरवाडे यांनीही रुग्णांना मदत केली। घटनास्थळावर शिवानी पिसा येथील ग्रामस्थ समाधान पिसे, विशाल पिसे, शिवशंकर पिसे, संदीप पिसे, खुशाल वाघ यांच्यासह शहरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती। यावेळी त्वरित मदत मिळाली असती तर काही जणांचे प्राण वाचले असते। मेहकर टोल प्लाझापासून अवघ्या 10 किलोमीटरवर झालेल्या अपघातातील जखमींना सुमारे पाऊण तास कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही। त्वरित भरीव मदत मिळाली असती तर काहींचे प्राण वाचले असते, असे प्रत्यक्षदर्शी व स्थानीय मदत कार्य करणारे सरपंच यांनी सांगितले आहे। समृद्धी महामार्गावर बनविण्यात आलेले पूल हे रस्त्याच्या तुलनेमध्ये थोडे उंच असल्याने भरधाव वाहने या पुलावरून जाताना अनियंत्रित होतात व त्यामुळे अपघात होत असल्याची बाब समोर आली आहे। या अपघातातील गाडी एका छोट्या पुलावरून जात असताना अनियंत्रित झाली आणि 6 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं। यापूर्वी सुद्धा याच पुलावर 2 अपघात झालेले आहे। तरी समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तज्ज्ञ अभियंत्याकडून या मार्गावरील सर्वच पुलांची पाहणी व त्वरित दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यामध्ये होणारे अपघात टाळता येतील। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, मलकापूर।